गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ सकाळ. मी तुमचा प्रदीप आलेलो आहे आजचा व्हिडिओ घेऊन. मी आलेलो आहे शेतामध्ये. डेली रुटीन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज दुसऱ्या शेतात आई घेऊन आलेली आहे. आई म्हटली की चला आज लसूण काढून घेऊया, कारण खूप सारा पाऊस येतोय संध्याकाळचा. काल पण पाऊस आला, पण इकडे थोडासा कमी पडलेला होता. तर मी तर ते घरटं पाहायला आलो होतो लास्ट टाईम तुम्हाला जे दाखवलेलं, पण ते आता नाही आहे. मला वाटते त्यातली पिल्लं उडून गेली असतील किंवा शिफ्ट केली असेल त्यांची जागा, कारण पावसाचे दिवस आहेत. तर तेच मम्मी म्हटली की लसूण घेऊ काढून, नाही तर पावसात परतो, कारण गारपीट वगैरे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मम्मी खाली लसूण काढायला गेलेली आहे आणि मी तिच्या मदतीला आलेलो आहे. हे बघा, आपल्या पेरूला चांगले पेरू लागलेले आहेत. हा पिंक तायवान आहे, ह्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. लास्ट टाईम गारा पडल्यामुळे ह्याची पानं थोडीशी डॅमेज झाली होती, पण आत्ता त्यांची पानं चांगली आहेत आणि आता ह्याची ग्रोथ चांगली. आता ह्याचा फर्स्ट टाईमच आहे, लावल्यापासून फर्स्ट टाईम ह्यांचं आपण रोपं पकडलेले आहेत. तर म्हटलं चला आज थोडं मराठीमध्ये व्हिडिओ बनवावं. माझा एक मित्र म्हटला की तो मराठीत व्हिडिओ बनवत नाही, म्हणून आज म्हटलं थोडं मराठी हिंदी मिक्स करूया. हे बघा, सकाळी सकाळी मस्त शांत शिवार पडलेला आहे. चला, नाहीतर परत मम्मी मला शिव्या देईल की काम सोडून व्हिडिओ चालू करत बसला. तर तिला, कारण उन्हाच्या अगोदरच आपल्याला काम करायचं असतं, परत ती स्वतः मला म्हणते जाण सावलीला बैस. तिलाही माहिती आहे ह्याला जास्त ऊन सहन होत नाही. तर म्हटलं चला आज तुमच्याशी काय बोलावं. तर तेच रात्री माझ्या भावाची मुलगी जी झेडपी स्कूलमध्ये आहे गावातल्याच, आणि तिचा मंथनचा रिझल्ट आला. आता मंथन म्हणजे जसं आपलं ऑलिम्पियाड एक्झाम असतात, सॉर्ट ऑफ तसंच एक मंथन म्हणून असते की ज्याचे विन करणाऱ्यांना काहीतरी प्राईज म्हणून काही अमाऊंट दिली जाते. तर ते सेकंड क्लासमध्ये आहे. तर तिचा रिझल्ट आला होता व्हॉट्सअपमध्ये, त्या स्कूल टीचरने पाठवलेला. तर तिला 90 आउट ऑफ 150 मार्क पडलेले. तर ती खुश होती. ती म्हटली माझ्या क्लासमध्ये मी फर्स्ट आहे मुलींमध्ये. आता म्हटलं ठीक आहे, त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं. म्हटलं चला, ही तिच्या आनंदात आपण काय सणवायला नको. परंतु नंतर मग तिला म्हटलं जवळ घेऊन म्हटलं बाळा इकडे ये. म्हटलं तू तुझ्या क्लासमध्ये टॉपर असली तरी तुला कॉम्पिटिशन खूप करायचं आहे. म्हटलं काय, तुला तुझ्या स्कूलच्या बाहेर पडून जेव्हा तू कॉम्पिटिशनला उतरशील, 150पैकी 90 मार्क पडलेत. हे तर मुलांना आउट ऑफ मार्क पडतात. तर कमीत कमी टीचरनी पण मुलांच्यात थोडंसं रिझल्ट असा डिस्प्ले केला पाहिजे. आता ते कसं असते, झेडपी स्कूलचे एक सेंटर असतं, केंद्र असतं, त्याच्या अंडर कमीत कमी 5 ते 6 स्कूल असतात. मग त्याच्यातले कमीत कमी त्यांनी टॉप 10चे मुलं त्याचा रिझल्ट डिस्प्ले करावा, जेणेकरून मुलांनाही कळेल की आपल्या पुढं किती मुलं आहेत ते. पण तुम्ही तसं न करता तुम्ही फक्त तुमचा रिझल्ट सांगणार, मुलं तेवढ्यातच आनंदी खुश राहणार आणि त्यांच्या मनात अशी एक भावना येत नाही की बाबा चला आपल्या पण पुढं आहेत. कारण कॉम्पिटेटिव्ह जग आहे. तुम्ही त्यांना अजून थोडंसं पुश केलं पाहिजे की अजून अभ्यास केला पाहिजे. तर आता ते सरांचं काम आहे तसं. आता ॲक्च्युली झेडपी स्कूलचे क्वालिटी दिवसेंदिवस थोडीशी डळमळीतच चाललेली आहे. आता माझ्या स्कूलचा विचार केला तर इथे पण आम्ही जेव्हा स्कूलला जायचो तेव्हा फुल ऑफ ग्राउंड स्टुडंट असायचे. टीचरची एवढी लाईनची लाईन असायची. पण आता तिथं कधी तुम्ही गेला तर कुठल्या तरी कोपऱ्यात मुलं बसतील, एवढीच मुलं आहेत तिथं एज्युकेशन घेण्यासाठी. आणि मग त्या पटी टीचर पण खूप कमी असतात. तर शिक्षकांनी पण थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून, शेवटी तुमच्या कामाची क्वालिटी तुमची ठरते की तुमचे स्टुडंट नवोदयला किती गेले, मंथनला किती गेले, त्याच्यावरती तुमची क्वालिटी ठरेल. आता तुम्ही म्हणणार की आम्ही तर शिकवायचं काम करतो, पण असं नाही ना. कमीत कमी जे टॉप मुलं असतात स्कूलमध्ये त्यांच्यावर जास्त फोकस करून, कारण ते तरी तुम्हाला डिस्प्ले करता येईल की बाबा आमच्या स्कूलची एवढी मुलं इकडे गेली, एवढी तिकडे गेली. पण आता काय कुणाला बोलायचं, गव्हर्मेंटचं म्हटलं असंच कारभार असतो. पण त्यांनी ॲक्च्युली फोकस केला पाहिजे. त्याच्यासाठी गव्हर्मेंटनं पण एक स्कीम आणली आहे की बाबा समजा का एखाद्या गावात शाळा असेल तर त्याची एक कमिटी असते, ग्राम कमिटी. ती त्या स्कूलवरती लक्ष ठेवून असते की बाबा तिथले टीचर त्यांना व्यवस्थित एज्युकेशन देत आहेत का, टाईम टू टाईम येत आहेत का.
पण त्याच्यात शोकांतिका अशी झाली की ज्या त्या कमिटीवरती मेंबर असतात त्यांचीच मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये जात असतात. आता ते काय लक्ष ठेवणार आणि काय करणार, त्याच्यातही पॉलिटिक्स सगळं असते. तर लेकिन त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि तिलाही सांगितलं की बाळा तुला अजून जास्त एफर्ट लावायला लागतील. 90 पडले, वर्गात टॉपर आली ती ठीक आहे, पण तुला तेवढ्यावरती थांबून जमणार नाही. तर साधारण म्हटलं चला असं मला वाटलं म्हणून तुमच्याशी. आणि आमच्या इथले स्कूल पण PM श्रीचे आहे. PM श्री म्हणजे प्रधानमंत्री एक स्कीम काढलेली आहे की काही शाळांना ते बूस्ट देतात, म्हणजे त्यांना एक्स्ट्रा फंड वगैरे देऊन, नाही का. तर अशी शाळा असूनसुद्धा जर त्यांच्यातले कॅन्डिडेट जर स्टुडंट असे चांगले कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये चमकत नसतील तर निश्चितच थोडंसं टीचर लोकांना लागतील. कारण जेव्हा आम्ही स्टडी करत होतो तेव्हा आम्ही पाहिले की आमचे सर लोक खूप एफर्ट घ्यायचे, म्हणजे अगदी नाईट स्टडीला वगैरे पण बोलवायचे. आणि ते स्वतः एक्स्ट्रा टाईम त्यांचा एक्स्ट्रा टाईम हे मुलांसाठी द्यायचे. पण आजकाल तसं एवढं दिसत नाही. ठीक आहे, जग बदलतं आहे, जिथे आपापला विचार करतं. आपली सॅलरी आली म्हणजे बास, तिकडं मुलं शिकू नाहीतर बसू. पण हे योग्य नाही. स्कूल पण तेवढेच गरजेचे आहेत, कारण प्रत्येकाकडे पे करण्याची पॉवर नसते, किंवा CBSE वगैरे ते गाव लेवलला एवढं अजून हे नाही आहे. तर चला मग आता आपण आपला लसूण काढून घेऊया. लसूण तर एवढा वाढला नाही, मम्मी का काढते मला काय कळत नाही. पण आपल्याला त्यातलं नॉलेज कमी आहे. ते काढ म्हटले की आपण काढायचं काम करतोय. हे झालेत का मोठे? हां का थांबायचं का? अगं मला तर लय छोटे वाटतं लसूण. बघू, दाखव कोणी. ठीक आहे ना, झाली कुडी तयार. ठीक आहे, मला सुरुवात. टाटा बाय बाय, सी यू.